तर आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 22। तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला ऑफिस स्किल्स मध्ये ऑफिस स्किल्स मध्ये जाऊन आपल्याला यामध्ये प्रत्येक एरोवर या एरोवर इथे क्लिक करायचं आहे। यामध्ये आपल्याला जे ऑरेंज कलरचे जे व्हिडिओ वगैरे दिले असेल किंवा नॉलेज चेक दिलं असेल तर ते आपल्याला सोडवायचं आहे। यामधलं आपल्याला एक तर ग्रीन सोडवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ऑरेंज कलरचे प्रश्न सोडवायचे आहे। तर यामध्ये सर्व चेक करून घ्यायचं आहे। ऑफिस स्किल्स मध्ये जा, त्यानंतर याच्यात थीम्स ग्रुप वर जायचं आहे। याच्यात चेक करून घ्या, ब्लॅक आहे तेच, नाही सोडवलं तरी चालते किंवा नाही पाहिले तरी चालते। त्यानंतर पेज सेटअप मध्ये जायचं आहे। अशा प्रकारे सर्व चेक करून घ्या। तर यामध्ये बघा अरेंज ग्रुप मध्ये जा आणि तर नॉलेज चेक दिलेला आहे। तर नॉलेज चेक मध्ये जाऊन आपल्याला पहिलं नॉलेज चेक इथून सोडवायचं आहे। तर पहिल्या नॉलेज चेक वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा नॉलेज चेक मध्ये 4 प्रश्न दिलेला आहे। तर पहिला प्रश्न, तुम्ही डॅश डॅश टॅब मधून पेज रोटेशन सेट करू शकता म्हणत आहे। तर पेजचं रोटेशन कशात मधून आपण चेंज करू शकतो, तर पेज लेआउट मधून सुद्धा करू शकतो। तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। एक्सेल मध्ये आपण मार्जिन कस्टमाइज करू शकत नाही म्हणत आहे। तर एक्सेल मध्ये आपण मार्जिन कस्टमाइज करू शकतो म्हणून हे उत्तर चूक आहे। पेज मार्जिन बदलण्यासाठी आपण मार्जिन सिलेक्ट करण्यासाठी कोणता मेनूचा निवड कराल म्हणत आहे। तर पेज मार्जिन आणि मार्जिन चेंज करण्यासाठी आपण पेज लेआउटचा वापर करू शकतो। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। तुम्हाला क्रॉप डॅश डॅश टॅब खाली डॅश डॅश ऑप्शन मध्ये आढळेल म्हणत आहे। तर क्रॉप कोणत्या ठिकाणी असणार आहे, याचं उत्तर बघा फॉर्मॅट मधल्या साईज मध्ये असते ते। त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तर आपलं पहिलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर सुद्धा इथं पाहू शकता, पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर ऑफिस स्किल्स वर या ठिकाणी क्लिक करा। बघा नॉलेज चेक झालं, त्याच्या खाली ते ऑफिस स्किल्स वर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला सर्व पाहून घ्यायचं आहे कशात प्रश्न दिलेला आहे। तर रिव्ह्यू टॅब वर जा, रिव्ह्यू टॅब वर गेल्यानंतर बघा चेक करून घ्यायचं सर्व। याच्यामध्ये नॉलेज चेक असू शकते किंवा व्हिडिओ सुद्धा आपल्याला पाहायला लावणार आहे, ते सुद्धा आपल्याला पाहायचे आहे। चेक करून घ्या। त्यानंतर इथे इंक ग्रुप दिलेला आहे, त्याच्यावर सुद्धा क्लिक करून पाहायचं आहे। तर एकच नॉलेज चेक दिलेला आहे। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न पाहायचे आहेत। तर सिम्युलेशन्स वर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत सिम्युलेशनचे, तर इथून स्टार्ट करायचं आहे। एका क्लिकवर संपूर्ण वर्कशीटचा फॉन्ट बदलणे खूप सोपे आहे, म्हणून कॅनरा पृष्ठ लेआउट टॅब वापरून संपूर्ण वर्कशीटचा फॉन्ट बदला म्हणत आहे। तर संपूर्ण वर्कशीटचा फॉर्म बदलण्यासाठी आपल्याला काय म्हणत आहे, लेआउट टॅब मध्ये जाऊन म्हणत आहे। तर पेज लेआउट मध्ये टॅब मध्ये जा, त्यानंतर इथे फॉन्ट मध्ये जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला कॅनरा नावाचा फॉन्ट इथून घ्यायचा आहे अशा प्रकारे। ओके बटनावर क्लिक करा। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचं आहे आपल्याला। MS एक्सेल वापरकर्त्याला 2 प्रकारचे पेज रोटेशन प्रदान करतो आणि वापरकर्ता आवश्यकतेनुसार पेजचं रोटेशन निवडू शकतो। डॉक्युमेंटवर काम करण्यासाठी तुम्हाला आडवी जागा अधिक लागते, त्यासाठी पेजचा व्ह्यू लँडस्केप रोटेशन असा बदला म्हणत आहे। तर त्यासाठी आपल्याला पेज लेआउट वर जा, रोटेशन वर जायचं आहे आणि याच्यातून लँडस्केप लेआउट इथून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्या। त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणतेही डॉक्युमेंट क्लायंटला पाठवण्यापूर्वी स्पेलिंगच्या चुका तपासणे अतिशय महत्त्वाचे असते, म्हणून तुम्ही लेख लिहिलेला असल्यामुळे तुम्हाला आता स्पेलिंगच्या चुका तपासायला सांगत आहे। तर त्यासाठी आपल्याला रिव्ह्यू टॅब वर जायचं आहे, स्पेलिंग अँड ग्रामर वर क्लिक करा। त्यानंतर त्याच्यातून आपल्याला येस बटनावर क्लिक करा, ओके बटनावर क्लिक करा आणि आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पेज साईज आपल्याला एक्सेल मध्ये वापरण्यायोग्य जागेची माहिती देते, जेणेकरून आपण डॉक्युमेंटची प्रिंट व्यवस्थित घेऊ शकतो। म्हणून पेज साईज व्यवस्थित ठेवण्यासाठी तुमच्या डॉक्युमेंटची पेज साईज A4 अशी निवडा म्हणत आहे। पेजची साईज चेंज करण्यासाठी पेज लेआउट वर क्लिक करा, साईज वर जायचं आहे आणि A4 साईज वर क्लिक करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपल्या सर्व सिम्युलेशनचे प्रश्न सोडवणं झालेले आहे आणि आपल्याला मार्क सुद्धा पूर्ण आपल्याला मिळाले आहेत।
त्यानंतर सिम्युलेशन झाल्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे, तर त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत, तर इथून प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे आणि इथून स्टार्ट बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यातनी बघा पहिला प्रश्न आलेला आहे आपला, क्वेश्चन्स वर क्लिक करायचे. मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या पेज लेआउट टॅब मधील थीम्स ग्रुपचे प्रायमरी फंक्शन्स काय आहे म्हणत आहे, तर काय असते बघा, तर हे याचं उत्तर बघा, हे युजर्सला रंग, फॉन्ट आणि इफेक्ट सह संपूर्ण वर्कशीटची एकूण व्हिज्युअल स्टाईल बदलण्यासाठी परवानगी देते, तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट करायचं, कॉंग्रॅच्युलेशन नाव आहे ते तुम्हाला चुकीचं जर असेल तर इथं इनकरेक्ट नाव दाखवते, तर व्यवस्थित चेक करा. नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. एक्सेल मधील पेज लेआउट टॅबच्या पेज सेटअप ग्रुप मधील कमांड्स डायटास कसे दिसेल यांच्याशी संबंधित आहेत म्हणत आहे, तर कशाशी संबंधित आहे बघा, तर याचं उत्तर वर्कशीट आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा, बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन वर जायचं आहे. तुमच्या वर्कशीट मधील स्पेलिंग तपासण्यात मदत करण्यासाठी खालीलपैकी कोणती इमेज रिव्ह्यू टॅब मधील पर्याय दाखवते म्हणत आहे, तर कोणती आहे बघा, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे, स्पेलिंग अँड ग्रामर. तर या ठिकाणी क्लिक करावं लागेल आपल्याला, त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील चेक ऍक्सेसिबिलिटी पर्यायाचा उद्देश काय आहे म्हणत आहे, तर मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील चेक ऍक्सेसिबिलिटीचा उद्देश काय असतो बघा, त्यानंतर एंड एक्झाम वर क्लिक करायचं आहे. तर आपली बघा एंड एक्झाम झालेली आहे. यामध्ये बघा आपल्याला इथे कोर्स डिटेल्स वर जायचं आहे आणि त्यातनी आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क इथं मिळालेले आहे, तर व्यवस्थित पाहून घ्या. त्यानंतर याला क्लोज करायचं आहे. त्यानंतर आपल्याला गायडेड डुएटी वर सेल्फ सोडवायचं आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये गायडेड डुएटी वर सेल्फचे 4 प्रश्न दिलेले आहेत, तर इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा पहिला प्रश्न, दाखवण्यात आलेल्या वर्कशीट मधील स्पेलिंग एरर तपासण्यासाठी रिव्ह्यू टॅब, प्रूफिंग ग्रुप, स्पेलिंग ऑप्शन याचा वापर करा म्हणत आहे. तर यासाठी बघा रिव्ह्यू टॅब वर जा, स्पेलिंग वर जायचं आहे, यस बटनावर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला काय करा म्हणत आहे, स्पेलिंग ऑप्शन्स वर क्लिक करा म्हणत आहे. तर स्पेलिंग ऑप्शन वर क्लिक करून आपण सर्व चेंज करून घ्यायचं आहे. चेंज ऑल वर क्लिक करा अशा प्रकारे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, दाखवण्यात आलेल्या डॉक्युमेंट मधील स्पेलिंग एरर तपासण्यासाठी रिव्ह्यू टॅब, प्रूफिंग ग्रुप, स्पेलिंग ऑप्शन याचा वापर करा म्हणत आहे. तर त्यासाठी रिव्ह्यू टॅब वर जायचं आहे, स्पेलिंग वर जा. स्पेलिंग वर गेल्यानंतर आपल्याला याच्यातनी चेंज ऑल वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर याला क्लोज करा, ओके बटनावर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, दाखवण्यात आलेल्या डॉक्युमेंट मध्ये पेज ओरिएंटेशन लँडस्केप मोड मध्ये बदलण्यासाठी पेज लेआउट टॅब, पेज सेटअप ग्रुप, ओरिएंटेशन ऑप्शन याचा वापर करा म्हणत आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला पेज लेआउट मध्ये जायचं आहे, ओरिएंटेशन मध्ये जा आणि त्यातून लँडस्केप लेआउट वर क्लिक करायचं अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. दिलेल्या एक्सेल फाईल मध्ये सेल B2 साठी कमेंट ऍड करण्यासाठी रिव्ह्यू टॅबवर जा म्हणते आणि न्यू कमेंटचा वापर करून त्यामध्ये हे नाव टाईप करा म्हणत आहे. तर पहिले त्या B2 ला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर रिव्ह्यू टॅबवर जायचं आहे. रिव्ह्यू टॅबवर गेलं त्यानंतर कमेंट वर क्लिक करा आणि याच्यातनी जे नाव सांगितलं असेल ते नाव आपल्याला याच्यातनी टाईप करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामिनेशन वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर यस बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे आपलं गायडेड डुएटी वर सेल्फ संपूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि आपल्याला स्कोर सुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा, तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, USB ची रचना एक्सपेन्शन कार्ड किंवा स्लॉट याचा वापर न करता विविध बायो डिव्हाइसेसना सपोर्ट देता येईल अशी केलेली आहे म्हणत आहे. तर बरोबर आहे.
बीटची जी संख्या एका वेळी बसमधून जाऊ शकते त्या संख्येला बीट वाईट म्हणत आहे. तर याचं उत्तर चूक असणार आहे. प्रत्येक कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये बसेसच्या 2 प्राथमिक श्रेणी असतात, सिस्टीम बसेस आणि एक्सपान्शन बसेस. तर याचं उत्तर बरोबर आहे. सिस्टीम बोर्डवरील विविध इलेक्ट्रॉनिक घटकांमध्ये संवाद घडवून आणणाऱ्या मार्गांना पथवेज असे म्हणत आहे. तर त्याला आपण बस लाईन्स म्हणतात. याच्यावर क्लिक करा. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं सेशन 22 एमसीआयटी सेशन कम्प्लिशन टेस्ट कम्प्लीट सोडवणं झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला इरा सेशन 22 सोडवायचं आहे.